टेक्नरेटिव्ह फ्युचरिस्टिक सिस्टीम या संकल्पनेवर आधारित 8व्या IEEE पुणे कॉन 2025 या परिषदेचे पुण्यात नुकतेच आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण जगभरातून या परिषदेला मोठा प्रतिसाद लाभलेला होता। 8वी IEEE पुणे कॉन आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडली। यावेळी उद्योजक मंदार आगाशे, IIT दिल्लीचे माजी संचालक डॉक्टर रघुनाथ शेवगावकर, परिषदेचे संयोजक डॉक्टर राजेश इंगळे, कार्यकारी संचालक अस्पायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक डॉक्टर संजय गांधी, सहयोगी प्राध्यापक VIT कॉलेज चे डॉक्टर अमर बुचडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, डॉक्टर उदय खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी सांगितले, In this conference will give a new direction to the young generation who is sitting at the back side of this particular conference hall. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। ऑस्ट्रेलियाहून आलेले प्रोफेसर ख्रिस्तोफ फुमो म्हणाले, सध्याच्या काळात तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र झाले आहे। डेटा चोरी, सायबर हल्ले यांसारख्या गोष्टींवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे। This is building the basis of wireless technologies which have tremendously changed the way we live and the way we communicate. उद्योजक मंदार आगाशे म्हणाले, हे कॉन्फरन्सचा फोकस AI आहे आणि आता AI आपल्या सर्व जीवनात सगळ्या प्रकारे येत आहे आणि त्याच्यात बँकिंग आणि पेमेंट सेक्टरमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि या कॉन्फरन्समुळे फार नवीन AI रिसर्च पेपर्स पब्लिश होत आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे इंजिनियर्स आणि रिसर्च सायंटिस्ट एकत्र येतील आणि त्यातनं खूप काय चांगले प्रोडक्ट्स आणि कंपन्या बनतील। IIT दिल्लीचे माजी संचालक डॉक्टर रघुनाथ शेवगावकर यांनी सांगितले, Today we are going to see the impact of artificial intelligence in every field of life, and it has many aspects, technological aspects, societal aspects, and this conference is going to deliberate essentially on various issues which are related to the artificial intelligence. परिषदेचे संयोजक आणि DES सोसायटीचे कुलगुरू डॉक्टर राजेश इंगळे म्हणाले, मागच्या वेळेला आपण सिक्युअर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयावर केली होती। या वेळेला जनरेटिव्ह फ्युचरिस्टिक सिस्टीमवर करतो आहे आणि 2500च्या वर 20 देशांमधले पेपर आपल्याकडे आले होते। त्यापैकी फक्त 14% पेपर आपण या कॉन्फरन्समध्ये ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये ते पब्लिश होत आहेत आणि ऑस्ट्रेलियावरून, अमेरिकेतून आणि इतरही IEEEचे डिग्नेटरीज तसेच आपल्या IITचे डायरेक्टर सर आणि पुणे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलरसुद्धा याला उपस्थित आहेत। अस्पायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक डॉक्टर संजय गांधी यांनी सांगितले, या सर्वांनी अतिशय मेहनत आणि त्यांच्या लिडरशिपच्या अंडर हा कार्यक्रम झाला। चीफ गेस्ट मंदार आगाशे, प्रेसिडेंट डॉक्टर रघुनाथ शेवगावकर सर या सर्वांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं। आजचे कीनोट स्पीकर उदय खेडेकर सर, IIT प्रोफेसर यांनी पण छान पद्धतीने याच्यावर विवेचन केलं। मला जे आवडलं या कॉन्फरन्समधनं फार त्यात शेवगावकर सरांनी जे सांगितलं तर एथिक्स, एम्पथी आणि सस्टेनेबिलिटी ही फार इम्पॉर्टंट आहे। कुठली टेक्नॉलॉजी अप्लाय करताना हे 3 पॅरामीटर्स फार महत्त्वाचे आहेत। VIT कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अमर बुचडे यांनी सांगितले, This year we are jointly organizing with Department of Technology, Savitribai Phule Pune University. We are proudly associate this conference with SPPU Pune.